शिवसेना ऐरोली विधानसभा के संपर्क प्रमुख तथा विभाग प्रमुख बंडू केणी के जन्मदिन पर सामाजिक दायित्व का निर्वाह करते हुए इस बार भी ऐरोली स्थित सेंट जोसेफ चर्च हॉल में अभिष्ट चिंतन समारोह का जोरदार आयोजन किया गया, जहां इस मौके पर विभाग के ज्येष्ठ नागरिकों के सत्कार के अलावा प्रभाग के सभी नागरिकों को छाता वितरित किए गए। इस खास मौके पर ठाणे लोकसभा के सांसद नरेश मस्के विशेष रूप से उपस्थित थे, जिनका नागरिकों द्वारा संसद रत्न बनने पर जाहिर सत्कार भी किया गया। इस दौरान बंडू केणी को जन्मदिन की शुभकामनाएं देने के लिए जिला प्रमुख द्वारकानाथ भोईर, शहर प्रमुख मनोज हल्दनकर, चेतन पाटिल, बहादुर बेस्ट, जगदीश गौते, शीतल कचरे, राजू पाटिल, युवा नेता साहिल चौगुले, गगनदीप कोहली सह बड़ी संख्या में पदाधिकारी, शुभचिंतक और नागरिक उपस्थित थे। इस दौरान सभी की उपस्थिति में केक काटकर बंडू केणी का जन्मदिन मनाया गया। सांसद नरेश मस्के ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए बंडू केणी को जन्मदिन की शुभकामनाएं दी। बंडू केणी यांचा वाढदिवस आहे। आपला वाढदिवस फक्त फ्लेक्स लावून जाहिरातबाजी न करता सकाळपासून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत। अगदी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, आता ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप, महिलांना पर्स वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गावातील मंडळांचा सत्कार असा भरगच्च कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे। त्यांना मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देण्याकरता आलेलो आहे। सामाजिक उपक्रम आज माझ्या हस्ते त्यांनी केलेले आहेत, त्यांना सुद्धा शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे। वहीं बंडू केणी ने अपने जन्मदिन पर मिले प्यार और आशीर्वाद के लिए सभी का आभार माना। मी सकाळी 9 वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवलेला होता। वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवण्याचं एकच उद्दिष्ट होतं की आज जे आपल्या समाजात जे वातावरण बिघडलेलं आहे त्यासाठी आज आम्ही 101 झाडं लावून ते वातावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यासाठी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला। त्यानंतर आम्ही आरोग्य शिबिर घेतलं। आरोग्य शिबिर यासाठी घेतलं की आज बरेचसे लोकांना नाना प्रकारचे आजार इकडे होत आहेत। त्यासाठी आम्ही सर्वांचं कवठीत हॉस्पिटलतर्फे पूर्ण आरोग्य शिबिर घेतलेलं होतं। त्यात जवळजवळ 200 लोकांनी सहभाग घेतला। त्यानंतर आम्ही दुपारी संध्याकाळी इथे आता छत्री वाटप आणि आमचे खासदार नरेशजी मस्के साहेब यांना संसद रत्न पुरस्काराने गौरविले। त्यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप, महिलांसाठी पर्स वाटप आणि सर्व नागरिकांसाठी जिथे जमलेले सर्व प्रभागातील मंडळासाठी आम्ही स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली है। मौका जन्मदिन का था, इसलिए पूरे दिन प्रभाग में पौधारोपण के साथ नागरिकों के बेहतर स्वास्थ्य के लिए आरोग्य शिविर का भी आयोजन किया गया था। ब्यूरो इनपुट, EW नेटवर्क।